रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संतांचं महात्म्य, संतांचं चरित्र, संतांच्या कथा, संतांच्या लीला, त्याचं श्रवण कथन व्हावं या उद्देशानं आपण संतांची चरित्र ही पुष्पमालिका सुरू केली आहे. त्या चिंतन मालिकेचा, पुष्पमालिकेचा, कथा मालिकेचा आजचा 9वा भाग. आणि या 9व्या भागामध्ये आज कथा सांगत असताना मागच्या कथेचा मागोवा घेतला तर 8व्या भागामध्ये आपण भक्त वत्सल दीनानाथ पंढरीनाथाची लाडकी भक्त, संत श्रेष्ठ, भक्त श्रेष्ठ संत जनाबाईंचा आपण चरित्राचा थोडा विचार मागच्या भागामध्ये केला. त्यामध्ये आपण जनाबाई सोबत देव दळण दळतो, जनाबाई सोबत देव केर काढतो, जनाबाई सोबत देव जेवतो, जनाबाई सोबत देव काम करतो, ह्या काही कथा बघितल्या. जनाबाईची परीक्षा कशी बघितल्या गेली, देवाचा हार जनाबाईने चोरल्याची आळ आली, सुळावर देण्याचं ठरलं वगैरे आपण कथा बघितली. जनाबाई सोबत देव काम करत होता हे जरी खरं असतं तरी देव काय काय काम करायचं हो, सर्वच काम करायचं हो, सर्व काम करायचं. मागच्या भागात बघितलं आपण, जनाबाईनं केर लोटायचा, देवाने केर भरायचा. अहो एवढंच काय, जनाबाई पाणी भरायला गेली की आणि हंडा घ्यायचा आणि बाहेर चंद्रभागेवरती पाणी आणायला जायचं. हो देवाने, हो देवाने. अहो जनाबाई वर्णन करतात, मी माझ्या तोंडचं, माझ्याजवळचं वाचलेलं तुम्हाला सांगत नाही, पण कादंबरीतलं, कथेतलं सांगत नाही. जनाबाईंच्या अभंग आहेत. जनाबाईंनी आपल्या अभंगामध्ये सांगितलं, पाण्याचे वाटे विठो गाली नेटे, विठो गाली नेटे, विठो गाली नेटे. म्हणजे पाणी आणायला देव चंद्रभागेवरती जातो महाराज. घागर घेऊन हातात पाणी ओती हंडियात, पाणी ओती हंडियात, पाणी ओती हंडियात. ऐसा येर झारा करी, ऐसा येर झारा करी, भरल्या रांजण घागरी. कोणी? देवानी. देव जनाबाईकडे पाणी भरायचे महाराज. आपल्याला माहिती आहे देवाने काय काय कुठे कुठे नाथ महाराजांची 36 वर्ष सेवा केली, कावडीने पाणी भरलं, माहिती आहे कथा. जेव्हा नाथ महाराजांचं मी चरित्र सांगल तेव्हा तो विषय येईल. याला सवयच आहे जनाबाईंपासून. जनाबाईच्या इथं पाणी भरलं, डोंबाघरी पाणी वाहलं यांनी आणि जनाबाईंकडे सुद्धा पाणी भरतो महाराज. असं आहे, हा दळण करतो, कांढण करतो, पाणी भरतो. जनाबाई म्हणतात, जनाबाईच मी सांगितलं ना, जनाबाईच्या अभंगातलंच मी तुम्हाला सांगतो. जनाबाई म्हणतात हा काय काय करतो. दळी कांडी वाहे पाणी, दळी कांडी वाहे पाणी, बोले नाम याची जनी, बोले नाम याची जनी, सेना नाव्या उशीर झाला. हा देव काय करतो, दळतो, कांडतो, पाणी भरतो, असं अनेक काम त्या ठिकाणी जनाबाई सोबत करतात. मोठं कुटुंब असल्या कारणाने जनाबाईला त्या ठिकाणी खूप त्रास व्हायचा. खूप जनाबाईला त्या ठिकाणी कष्ट व्हायचे. ते कष्ट जनाबाईचे दूर व्हावे म्हणून देव स्वतः काम करत होता. आपल्याला माहिती आहे, कथाही आपण बघितली. जनाबाईला वेळच मिळायचा नाही, वेळच मिळायचा नाही. जनाबाईला वेळ न मिळत असल्यामुळं जनाबाई गांजून गेली, थकून जायची, देव काम करायचा. एकदा तर असं झालं महाराज, जनाबाईचं आंघोळ, उशिरा आंघोळ, कशी आंघोळ, थंड्या पाण्याने आंघोळ, चंद्रभागेवर आंघोळ, जनाबाई डोकं खाजवायला लागली. तुम्ही म्हणाल काय कथा सांगतात, मी जनाबाईच्या अभंगातल्याच कथा सांगतो. जनाबाई म्हणतात, देवाच्या लक्षात आलं, जनी डोईने गांजली, विठाबाई धाविंदली,
विठाबाई धाविनली, विठाबाई धाविन. जनाबाईचं आपलं बुचळं बांधलेलं आहे, वेणी बांधलेली आहे. वेणीला कंगवा नाही, फणी नाही, कित्येक दिवस वेणी नाही, कामातच जनाबाई. देवाला वाटलं माझ्या जनीची मी वेणी घालून देऊ का? देवाने काय केलं, विठाबाई धाविनली म्हणजे विठाबाई धावून आली आणि पुढे देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी. देवाने बुचडा सोडला म्हणजे वेणी सोडली. आणि अहो काय सांगू तुम्हाला, जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या म्हणतात. कारण बुचडा केसाचा, ओल्या केसाचा बुचडा बांधून ठेवला, वेळच नाही हो. कामातच जनीबाई, एक तर कामात आणि देवाच्या ध्यानात. देवाचं नामचिंतन आणि काम, दुसरं आहे काय? मग अशा वेळेला जनाबाईच्या डोक्यामध्ये उहा होणं स्वाभाविक आहे. देव काय करतो माहितीये तुम्हाला? जनाबाई म्हणतात देव हाती बुचडा सोडी. देवाने हाताने बुचडा सोडला आणि पुढे काय केलं? तुम्हाला नवल वाटेल, पुढे काय करावं त्याने? उवा मारी तसे तातडी, हा उवा मारी तसे तातडी, उवा मारी तसे तातडी. आणि उवा मारायला लागला देव. जनाबाईच्या डोक्याचा आंबाळा बुचडा सोडला आणि जनाबाईच्या डोक्यातल्या उवा काढून देव मारतो. महाराज काय सांगावं. कधी कधी असं वाटतं त्या जनाबाईच्या डोक्यातल्या उवा ही भाग्यवान असतील, नाही का? कारण देव मारतो ना हो. देवाने ज्यांना ज्यांना मारलं त्याचा उद्धारच झाला. मग त्या उवांचाही उद्धार झाला असेल की नाही? नक्की झाला असेल. विनोदाचा भाग, गमतीचा भाग जरी सोडला तरी उवा झालेल्या उवा जनीच्या डोक्यातल्या देवाने काढाव्या आणि वेणी घालून द्यावी. महाराज केस विचारून मोकळे केले, केस विचारून मोकळे केले, जनी मने निर्मळ झाले, जनी मने निर्मळ झाले, जनी मने निर्मळ झाले. केस विंचरुनी मोकळे केले, जनाबाईचे केस मोकळे केले. आणि जनाबाई म्हणतात मला देवाने निर्मळ केलं. देव पाणी भरायचा, जनाबाई आंघोळीला बसली की पाणी आणून द्यायचा. महाराज जनी बैसली न्हायाला, वेळ कुठे मिळते जनाबाईला न्हायाला? कित्येक दिवसानं जनाबाई न्हायला बसली, गरम पाणी घेतलं, थंड पाणीच नाही. मग आता कोणी आणून द्यायचं? आहे ना आपला देव. जनी बैसली न्हाण्याला, पाणी नाही विसनाला, गागर घेऊन पाण्या गेली, मागे मागे धाव घाली. गागर घेऊन हाती, पाणी रांजणात होती, ऐसा एरझारा केला, रांजण घागरी भरिल्या. पाणी पुरे पांडुरंगा, दाशी जनीच्या अंतरंग. अंतरंगातला भाव थोडासा वेगळाही आपल्याला करता येईल. पण कथारूपकानं जर बघितलं तर जनाबाईच्या सर्व कामामध्ये देव आपला मदत करायचा. महाराज काय गंमत अशी आहे, देव दळत होता, देव कांडत होता, देव पाणी भरत होता. हे सर्व कथा आतल्या आहेत, घरातल्या आहेत, घराची संबंधातल्या आहेत. पण जनाबाईला एवढंच काम होतं का? नाही 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 नाही. दुपारपर्यंत जे काम झाले की स्वयंपाकासाठी त्यावेळेस गॅस, सगळी गॅसची MNGL कनेक्शन वगैरे असं काही होतं का? काही नव्हतं ना. महाराज चुली होत्या आणि चुलीवरती मग गोऱ्या लागायच्या. आणि मग गोऱ्या कुठं द्यायच्या हो? ज्यांच्या घरी गाय, दूध, गाय, म्हैस वगैरे आहे त्यांचं ठीक आहे. ज्यांच्या घरी नाही त्या कशी रानातून गोऱ्या वेचून आणायच्या ना. मग जनाबाई काय करायच्या महाराज, दुपारचं जेवण वगैरे, भांडे वगैरे करून झाले जनाबाई रानात जायच्या. कशासाठी हो? गोऱ्या वेचायसाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये भावगीतांमध्ये, लोकगीतांमध्ये याचं वर्णन चांगलं आहे महाराज. अभंगामध्ये तर आलंच आहे, पण लोकांच्या लोकगीतामध्ये, भावगीतामध्ये, गाण्यांमध्ये सुद्धा वर्णन आलं आहे. आमचे लहानपणी गाणं म्हणायचे, मला आठवलं म्हणून तेवढं सांगतो. लहानपणीचे माझ्या कानावर पडलेले आईचे बोल आहेत, आईचे शब्द आहेत, आईचं गाणं आहे. मला आठवलं तर तुम्हाला सांगतो. आई गाणं म्हणायची बघा माझी. जनी गेली दुरल्या राना, गोऱ्या वेचू लागे काना, गौऱ्या वेचू लागे काना, गोऱ्या वेचू लागे काना, गोऱ्या वेचू लागे काना, गोऱ्या वेचू लागे काना. जनी गेली दुरल्या राना, गोऱ्या वेचू लागे काना.
खूप गोड वाटायचं गाणं, पण असू द्या. याच आशयाचे अभंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. ऊंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून ह्या भल्या मोठ्या अभंगामध्ये याचं वर्णन आलं. तेव्हा अभंगामध्ये असं वर्णन आलं मला बघा. नामयाच्या जनी सवेवेची शेनी, नामदेवांच्या जनी सोबत शेनी म्हणजे गोऱ्या त्या ठिकाणी उचलल्या जातात. कोण उचलायचं? सवेवेची शेनी म्हणजे देवाच्या सोबत, देवाच्या समवेत, देवाच्या सोबत साक्षीने नामदेवरायांची दासी असलेली जनीच्या सोबत देव त्या ठिकाणी गोऱ्या वेचायचा. म्हणजेच नामयाची जनी सवेवेची शेनी. दुपारी त्या ठिकाणी जनाबाई जायच्या रानामध्ये आणि गोऱ्या वेचायला सुरुवात करायच्या. देव येऊन बघायचे, कुठे आहे जनाबाई, कुठे आहे? म्हणजे गोपाळपुराकडे गेली असन गोऱ्या वेचायला, मग चला तिकडे. देवाला कुठं करमते जनाबाई शिवाय. आणि मग जनाबाई सोबत देव त्या ठिकाणी गोऱ्या वेचायचे महाराज. आणि गंमत अशी झाली, जनाबाईची ही कीर्ती सर्वत्र पसरली, दिल्लीपर्यंत पोहोचली कीर्ती, युपी पर्यंत पोहोचली, उत्तर प्रदेशात, काशी वाराणसी पर्यंत त्या ठिकाणी कीर्ती पोचली जनाबाईची. आणि मग काशीचे श्री संत कबीर महाराज यांच्यापर्यंत त्या ठिकाणी कीर्ती पोचली की जनाबाई सोबत देव म्हणते दळण दळतो, पाणी भरतो, जनाबाईच्या सोबत देव धान्य काढतो, सर्व काम देव करतो जनाबाई सोबत. कबीर महाराजांपर्यंत गोष्ट पोचली. आणि कबीर महाराज म्हणतात, कोण ही जणी? म्हणे नामयाची जणी, नामदेवरायांची दासी. हा, नामदेवराव मी ऐकून आहे, ज्यांच्यासोबत देव जेव, त्यांच्या दासीचा एवढा अधिकार? हो हो हो, दर्शनाला गेलं पाहिजे महाराज. आपण ऐकून आहो, पण त्यांना बघायला पाहिजे. म्हणून कबीर महाराज काशीवरून पंढरपूरच्या दिशेने निघाले. आणि पंढरपूरला आल्यानंतर विचारतात, भक्तराज संत दास जनी कुठे आहे? हो, जनाबाई कुठे आहेत? जनाबाई महाराज कुठे आहेत? म्हणे असल घरी, नामदेवरायांच्या घरी. चौकशी केली, नामदेवरायांच्या घरीने कोणीतरी सांगितलं, नाही नाही नाही, यावेळेस ती गोऱ्या वेचायला जाते. म्हणे कुठे? रानात. रानात जनाबाई गोऱ्या वेचायला गेल्या. कबीर महाराजांना कुठे चैन पडते? कबीर महाराज रानात गेले जनाबाईला शोधायला. बऱ्याचशा बायका तिथे गोऱ्या वेचत होत्या. त्यात कुठंतरी जोरात भांडण चालू होतं. कशासाठी हो? म्हणे तू माझ्या गोऱ्या चोरल्या, म्हणे तू माझ्या गोऱ्या चोरल्या. जनाबाईच्या गोऱ्या एका दुसऱ्या बाईने चोरल्या आणि जनाबाई म्हणतात तू माझ्या गोऱ्या चोरल्या. ती म्हणते नाही नाही, तूच माझ्या चोरल्या, कारण तुझा एवढा मोठा ढीक, आमचे एवढे छोटे, तूही आहे आणि आम्हीही सोबत आहोत. आमचे सर्वांचे ढीक छोटे, तुझा मोठा, तूच आमच्या चोरल्या. जनाबाई म्हणते मी चोरल्या नाही, मी माझ्या हाताने गोऱ्या वेचल्या. त्या म्हणतात आम्हीही आमच्या हाताने गोऱ्या वेचल्या. पण जनाबाई म्हणते माझ्या गोऱ्यातल्या गोऱ्या तू चोरताना मी तुला पाहिलं. म्हणे कुठे आहे? आतमध्ये गोऱ्या तू टाकल्या आणि वरून तुझ्या गोऱ्या ठेवल्या. कबीर महाराज पाहतात तिथे गोऱ्या वेचायला आलेल्या याच्यात कोणी संतासारखं, साधूसारखं, भक्तासारखं कोणी दिसत नाही. तर भांडणं चालू आहेत. कबीर महाराज ऐकायला तर का हो, इथे कोणी भक्त, संत, भक्त, देवाची आवडती जनाबाई आहे का? जनाबाई महाराज. म्हणजे महाराज म्हणता हो, कशाची महाराज? ही चोट्टी जणी, ही चोर आहे, हिने आमच्या गोऱ्या चोरल्या. कबीर महाराजांना वाटलं आपण उगीच आलो भाऊ इथे एवढ्या दुरून काशीवरून, जनाबाईला भेटायला आलो. हे तर इथं भांडणं चालले यांचे. संतांनी भांडणं मिटवायचे तर भांडणं लावायचे. आम्ही संत ज्यांना म्हणतो तेच भांडतात, तर मग कसं चालेल? आता अलीकडे ठीक आहे, कीर्तनकार लोक, प्रवचनकार लोक भांडतात. त्याची तारीख घेतली, माझी घेतली नाही. त्याला 25,000 दिले, मला 2,000 दिले. भांडणं आहे आतून, असू द्या, आपला विषय नाही तो. पण गंमत अशी आहे महाराज, जनाबाई भांडतात असं म्हटलं. कबीर महाराज नंतर उगीच मी आलो, चला निघून जाओ. कबीर महाराज निघाले. जनाबाई नावा तिला, ओ महाराज इकडे इकडे, साधू दिसता इकडे, आमचा निवाडा करा ना. साधू आहे तर मग कशाचे तुम्ही साधू? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती नाही ना, मग आमचं भांडण सोडवा की आले इथे तर. म्हणे मी काय भांडण सोडू? म्हणे बघा ना माझ्या गोऱ्याने चोरल्या. अहो कबीर महाराज म्हणतात, अहो मी कसं सोडू तुमच्या गोऱ्या कोणत्या? मी सांगते ना कोणत्या गोऱ्या माझ्या आहेत. म्हणे सांगा, कसं ओळखू? अहो म्हणे माझ्या गोरीला जर तुम्ही कानाला लावली तर ती गोरी विठ्ठल विठ्ठल म्हणेल, ती माझी गोरी. आणि जी गोरी विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही ती यांची गोरी.
जिने गोऱ्या चोरल्या ती म्हणते हो करा ना, करा करा. कारण त्यांना माहिती होतं असं कुठं होते का हो. गोरी विठ्ठल विठ्ठल बोलेल का. अहो आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. देवाने आम्हाला नामस्मरणासाठी तोंड दिलं महाराज, देवाचा जप करण्यासाठी तोंड दिलं, पण आमचं तोंड दुसरंच काहीतरी बरडते. आमच्या तोंडातून शिव्या निघतील, नको त्या गोष्टी निघतील, व्यर्थ बडबड आमच्या तोंडातून निघेल, पण देवाचं नाव निघत नाही. अशा सजीव देहातून जर देवाचं नाव निघणं कठीण आहे तर निर्जीव गोरी कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणेल का. कबीर महाराज पण म्हणतात असं कसं शक्य आहे. ओ मी म्हणते ना, तुम्ही तपासून तर बघा, तुम्ही निवाडा तर करा. कबीर महाराज म्हणतात ठीक आहे. जिने गोऱ्या चोरल्या त्या तिच्या ढिगाकडे कबीर महाराज गेले. गोरी घेतली, कानाला लावली, म्हणे काही आवाज येत नाही, बाजूला ठेवली. जनाबाई म्हणतात हो बघा ना, अजून 10 गोऱ्या झाल्या, 12 गोऱ्या झाल्या, काहीच आवाज नाही. कबीर महाराज म्हणतात काही नाही, उगीच माझा वेळ वाया घालू नका. हो म्हणे महाराज, जिने आतमध्ये गोऱ्या टाकल्या माझ्या, तिच्या गोरीतून आवाज येणार नाही, माझ्या गोरीतून आवाज येईल जेव्हा मधल्या गोऱ्या काढल्या. महाराज गोरी काढावी, कबीर महाराजांनी कानाला लावावी आणि त्या गोरीमधून आवाज यावा, विठ्ठल 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 विठ्ठल. कोण बोलते. गोरी, गोरीतून आवाज विठ्ठल. अरे बापरे, कबीर महाराज थक्क झाले. कबीर महाराजांनी म्हटलं या गोरीतून ध्वनी येतो आहे विठ्ठल विठ्ठल. जिने गोरी चोरली होती ती म्हणते मला दाखवा, तिलाही विठ्ठल विठ्ठल. अरे बापरे, दुसरी बघा विठ्ठल, भास तर नाही होत ना. तिसरीच्या कानाला गोरी लावली, सर्वांना आवाज यायला लागला. महाराज गोरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज यायला लागला आणि मग जेवढ्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज आला त्या गोऱ्या जनाबाईला वापस झाल्या. आणि मग जनाबाई म्हणते मला माझ्याच गोऱ्या पाहिजे, कोणाच्या नको, माझ्या कष्टाच्याच गोऱ्या मला हव्या, हिच्या गोऱ्या नको. संतांचं चरित्र हेही सांगून जाते. संतांच्या चरित्रातले नुसतं चमत्कार बघायचे नाहीत महाराज. संतांच्या चरित्रातून आपल्याला सहजपणे काही उपदेश, सहजपणे काहीतरी मिळत असते. जनाबाई म्हणते मला तिच्या गोऱ्या नको, मला माझ्याच गोऱ्या पाहिजे, माझ्याच कष्टाच्या गोऱ्या मला द्या. गोऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटलेल्या गोऱ्या बाजूला केल्या आणि कबीर महाराजांनी जनाबाईला दिल्या. आणि तत्क्षणी कबीर महाराजांनी जनाबाईच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कबीर महाराज म्हणतात अरे बापरे, काशीवरून मी इथे आलो, ज्याच्या भेटीसाठी आलो, एवढा अधिकार. ओ ज्यांचा हात लागला तर गोरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. असे अधिकार संपन्न संत म्हणजे संत जनाबाई महाराज. कबीर महाराजांना खात्री पटली. कबीर महाराजांनी आपल्या दोह्यामध्ये असं म्हटलंय महाराज. कबीर महाराज म्हणतात आशय मला आठवतो, मला दोहा आता आठवेल की नाही माहिती नाही. जनी जनी सब कहे नामया की दासी, असंच काहीतरी दोहा आहे. जनी जनी सब कहे नामया की दासी, कहत कबीर, असं काहीतरी आहे बघा. सब संतन की काशी. आशय असा आहे, अर्थ असा आहे की सर्वजण म्हणतात जनी 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 हे नामदेवरायांची दासी आहे, पण ती नुसतं नामदेवरायाची दासी नाही महाराज, तर सब संतन की काशी. जशी काशी आहे ना, वाराणसी आहे ना, सर्व तीर्थाचं तीर्थ असलेली वाराणसी काशी, जिथे सर्व संत भेट देतात, तशी सर्व संतांची काशी म्हणजे आमची जनाबाई आहे. अशा प्रकारचं सर्टिफिकेट म्हणायचं काय याला अशा प्रकारचा त्या ठिकाणी शेरा, अशा प्रकारचे उद्गार कबीर महाराजांसारख्या संतांनी काढावे महाराज. कबीर महाराजांचाही अधिकार छोटा नाही हो. कबीर महाराजांचंही चरित्र आपण एखाद्या दिवशी बघू. असे अधिकार संपन्न कबीर महाराज जनाबाईचं वर्णन करतात की सब संतन की काशी. इतरांनी काय म्हटलं त्याला महत्व नाही महाराज. त्याच कॅटेगरीतल्या लोकांनी म्हणायला पाहिजे की नाही. अहो कलेक्टरनी कलेक्टर बाबतीतच बोललं तर जास्त समर्पक, पैलवानाने पैलवानाच्या बाबतीत बोललं तर जास्त समर्पक, का माझ्यासारख्या एखाद्याने किंवा एखाद्या लुकड्याने, एखाद्या अशक्ताने, एखाद्या अपंगाने, एखाद्या विकलांगनी, एखाद्या दुबळ्याने, एखाद्या बारक्यानी पैलवानाच्या बाबतीत म्हणा अशी चितपट केली पाहिजे, अशी कुस्ती खेळली पाहिजे, अर्थ आहे का? नाही ना. तसं
इथे जनाबाईंचं वर्णन करणारे, जनाबाईला सबसंतन की काशी म्हणणारे कबीर महाराज आहेत. आणि म्हणून देव ज्यांच्या सोबत गोऱ्या व्यस्तो महाराज, त्या जनाबाईंचा अधिकार काय असेल महाराज. जनाबाईनं स्वतः वर्णन केलं. राणा गेली शेनीसाठी, वेचू लागे विठो पाठी, पितांबर ओचे कोवी, पायी शोभा पारखावी. अर्थात अशा प्रकारे जनाबाई महाराज त्या ठिकाणी आपल्या गोऱ्या वेचतात आणि गोऱ्या वेचता वेचता सुद्धा भगवंताचं ध्यान करतात. अहो ध्यान काय, भगवंत स्वतः त्यांच्यासोबत गोऱ्या वेचतो, पाठी आपल्या डोक्यावर घेतो आणि जनाबाईला म्हणतो, जनाबाई तुम्हाला कष्ट होतील, तुम्ही फक्त हात लावा. पाठी देव डोक्यावर घेतो आणि पंढरपुरापर्यंत येतो. जनाबाई म्हणतात, देवा अरे लोक मला काय म्हणतील, आता तरी माझ्याजवळ पाठी. ते नाही नाही जने, तुला त्रास होईल, लोकांना मी दिसणार नाही, तू काळजी करू नको. जनाबाईचे सर्व काम देव करतो. एवढे अधिकार संपन्न जनाबाई महाराज. जनाबाईचे अनेक अभंग आहेत महाराज. जनाबाईने अनेक अभंगामधून त्या ठिकाणी देवाचं वर्णन केलं, संतांचं वर्णन केलं, माऊली ज्ञानोबारायांचंही वर्णन केलंय. अनेक संतांचं जनाबाईने वर्णन केलं. नामदेवरायांचं वर्णन करत असताना जनाबाईचे अनेक अभंग आहेत. पुंडलिकरायाची स्तुती केली, ज्ञानोबारायांची स्तुती केली, शेणा महाराजांची स्तुती केली, चोखोबारायांची स्तुती केली. अशा अनेक अभंगातून जनाबाईंनी स्तुती केली. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू, जनाबाईंच्या अभंगाचे लेखक कोण आहेत. माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचे लेखक, ज्यांनी सच्चिदानंद हे लेखक आहे. लेखकू झाला, कोण आहेत लेखक. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नाव माऊलींनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली, नाही का. तसं सावतोबाचे अभंग कोणी लिहिले, संत तुकोबारायांचे अभंग संताजी जगनाडेंनी लिहिले. तसे जनाबाईंचे अभंग विठ्ठलाने लिहिले महाराज. एवढे अधिकार संपन्न जनाबाई. अशा जनाबाईंचं चरित्र आपण 2 दिवसापासून कथन करतो आहोत. आज जनाबाईंच्या चरणी दंडवत करून त्यांची चरित्र कथा थांबू. पुढच्या भागात पुन्हा भेटूया आणखी आपल्या आवडत्या संतांचं चरित्र घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा भजन करू आणि थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की